अहिल्यानगर लाईफलाईन फिटनेस जिमचा 10वा वर्धापन दिन दिमाखात साजरा. पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपने रंगत. अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड फाटके हॉस्पिटल जवळील प्रसिद्ध लाईफलाईन फिटनेस जिमचा 10वा वर्धापन दिन आज रविवार 21 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त नामांकन समारंभ, दिवा प्रज्वलन व रिबन कटिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लाईफलाईन फिटनेस पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 20चे भव्य आयोजन करण्यात आले. जिमचे मालक व मुख्य प्रशिक्षक तय्यब सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. युवक-युवतींचा या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. अनुभवी प्रशिक्षकांची उपस्थिती. कार्यक्रमात इम्रान सर, राष्ट्रीय जिम प्रशिक्षक, सज्जाद सर, शहबाज सर, जिम ट्रेनर, अरबाज सर, प्रमाणित योग शिक्षक यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून विनोद टाकियानी सर, संचालक मेसोमॉर्फ फिटनेस अकॅडमी, अरविंद गुंदेचा सर, उद्योगपती, लोहाडे सर, आसिफ सर, जिम मालकांचे वडील, साजिद भाई, बाबू सर, क्रिकेट एल उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पहिले विजेतेपद तुषार भिंगारदिवे, द्वितीय क्रमांक शेख अरबाज यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक मोईन शेख यांना मिळाला. यावेळी मनोज गायकवाड सर, उपाध्यक्ष पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, सोनाली सावरे मॅडम, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग पंच, तर सोहेल सर यांनी स्टेज रेफरी म्हणून काम पाहिले. यावेळी बोलताना लाईफलाईन फिटनेस जिमचे मालक व मुख्य प्रशिक्षक तय्यब सर म्हणाले की लाईफलाईन फिटनेस जिमच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून शहरातील युवकांना फिटनेस, आरोग्य व सकारात्मक जीवनशैलीकडे वळवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. नियमित व्यायाम, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर अनेक खेळाडू घडवता आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार करण्यासाठी तसेच पॉवर लिफ्टिंग, योग व फिटनेस क्षेत्रात दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी लाईफलाईन फिटनेस जिम कटिबद्ध राहील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लाईफलाईन फिटनेस परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून फिटनेस, आरोग्य व खेळ संस्कृती वाढीसाठी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी अनवर सर, साजिद सर, धीरज पाटील, आनंद चोपडा, दत्ता रणसिंग, डॉक्टर शिंदे सर, उप्रेश पाटील, अजित लुनकर, जहां सर, सचिन सर, दीप्ती मॅडम, सपना वर्मा, जाधव मॅडम, राहुल पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रभावी सूत्रसंचलन ग्लोबल विजन अकॅडमीचे डिरेक्टर प्राध्यापक संकेत अशोक गांधी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, खेळाडू व सर्व सहकाऱ्यांचे आभार अरबाज सर यांनी मानले. असोसिएशन व्हाईस सेक्रेटरी. या जिमला आज 10 वर्ष पूर्ण झाले याचा तर आनंद आहेच, पण त्यांनी या मुलांसाठी ज्या दिलंय म्हणजे ट्रॉफीज, मेडल आणि विशेष म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम घेतला हे सगळ्यात महत्वाचं. असं फार कमी लोक करतात की आपण बाहेरच्यांना बोलून नुसतं धाव करून काही करत नाहीत, पण यांनी आज मुलांसाठी जे केलंय ते फार चांगली गोष्ट आहे. असंच त्यांनी अजून 25 काय 50 वर्ष करत राहावं हीच आमची अपेक्षा. त्यांच्याबद्दल मी सगळ्यांचे मानाचे सहकार्य करतो. आणि या फिटनेसच्या दुनियामध्ये जे आहेत ते फिटनेस हा असा फंडा आहे का माणूस निर्व्यसनी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी राहणं हे फिटनेसच्या फंडाचं फंड आहे. आणि आता सरांनी सांगितलं की याच्यामध्ये आपल्यातले बी काही असे की जे खूप वर्षापासून फिटनेस करतात. आता हे मनोज सरांचे वडील बॉस हे आमचे गुरु होते, तर आम्ही त्यांच्यामुळं घडलो. त्यांनी आम्हाला महाराष्ट्र बॉडी बिल्डिंगवरती नेलं, आम्हाला चांगलं तयार केलं, आमच्या तयारी केली, आम्ही मास्टर 3 खेळलो त्यांच्यामुळं बरंचसं काही आम्हाला योगदान मिळालं त्यांचं. आणि ह्याच्यातून सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बॉस हे आमचे गुरु होते आणि महाराष्ट्राचे ते छत्रपती पुरस्कार विजेते होते.
या बॉडी बिल्डिंग लाईनमध्ये. तर त्यांचं आपण सर्वांनी मनापासून अभिनंदन करू त्यांचं. आधी मी लाईफलाईन फिटनेसच्या आधी काही जिमला जायचो, पण तिथं मार्गदर्शन अजिबात व्यवस्थित नव्हतं. जसं मी तय्यब सर, इम्रान सरांकडे आलो तर मला वर्षभर खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. आणि जेव्हा ते शिकले विनोद सरांकडे, विनोद सरांचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या ऐकण्यामध्ये इम्रान सर, तय्यब सरांना खूप चांगलं ट्रेन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अरबाज सर पण आता योगा क्षेत्रात एक चांगलं काम करत आहेत. तर मी एवढं सांगतो. लग रहा था कि मैं 1-2 दिन जब किया तो लग रहा था कि मेरे से बिल्कुल नहीं होगा अभी जिम. फर्स्ट टाइम किया था, लेकिन तैयब सर ने बहुत मोटिवेट किया और अभी बहुत ज़्यादा इम्प्रूवमेंट हो गया. हमारा स्ट्रेंथ, स्टेमिना बहुत बढ़ गया. और जब मैंने स्टार्ट किया था उस टाइम मुझे शुगर की टैबलेट स्टार्ट. और सबसे पहले इनके बारे में बोलना चाहूंगा कि तैयब सर, इमरान सर, ये जो दो बंदे ऐसे हैं कि इन्होंने बहुत सारे बिल्डर अभी गढ़ाए. और इनसे उम्मीद भी यही करता हूँ कि जो अभी पीछे जिस कम उम्र वाले जो बच्चे उनके भी अच्छी तरह लाइफ टाइम फिटनेस की तरफ से इनकी बहुत सारी बॉडी बने और ये अच्छे से शो में जाके अपने लाइफ टाइम फिटनेस का नाम रोशन करें. थैंक यू. तैयब सर के बारे में अगर बोलूँ तो तैयब सर बहुत ही अच्छे कोच और ट्रेनर है. इमरान सर भी है. लेकिन सर के पास जब से जिम में आई हूँ, जब से सेल्फ कॉन्फिडेंस भी बहुत बढ़ा है. और सर जिस तरीके से ट्रेनिंग देते हैं मुझे नहीं लगता और कोई कोच ऐसे ट्रेनर दे सकते. थैंक यू सर, थैंक यू सो मच. आप लोग आए इधर. हमारे जो भी अभी कार्यक्रम हमने जो ऑर्गेनाइज किया है आपके वजह से ही सक्सेसफुल हुआ है. और सब जन मेरे को क्वेश्चन करते हैं कि सर योगा और जिम में क्या करना चाहिए. तो जैसे सबको खाना और पानी की जरूरत रहती है, वैसे ही आपको जब पानी की जरूरत हो तब आपको योगा करना चाहिए और जब आपको खाने की जरूरत हो तब आपको जिम करना चाहिए. ओके, तो आप सभी ने इतना टाइम दिया मुझे और हमारे सब जिम मेंबर्स ने इतना टाइम दिया, क्योंकि आज के समय में ये जो टाइम है बहुत कीमती है जो आप सभी ने दिया है. तो जैसे जाते वक्त आप सिर्फ ये जो 4-5 जो आइडियाज है हेल्थ के रिलेटिव वो सब आप लेकर जाए, मैं चाहता हूँ ऐसा. तो हेल्थ मैनेजमेंट सबको करने के लिए आपको सबसे पहले हेल्थ मैनेजमेंट बहुत जरूरी है आपको करने के लिए. तो फर्स्ट ऑफ ऑल आपको गुड स्लीप 7 to 8 आवर्स आपको स्लीप ये लेना चाहिए. ओके, सबको कंपल्सरी है 7 to 8 आवर्स नींद सबको लेनी चाहिए. दूसरा आता है एक्सरसाइज. एक्सरसाइज आपको आज की पीरियड में करनी ही चाहिए. ओके, जो आज के जो यूथ है जो फोन में लगे रहते हैं, ओके, 18 to 20 आवर्स फोन में ही लगे, घर में ही रह रहे, सिर्फ फोन पे चढ़ रहे, उनके आंखें खराब हो रही है और बहुत सारे उनके इश्यूज हो रहे हैं उनको. तो सेकंड आता है अपना गुड डाइट. आज के पीरियड में गुड डाइट लेना इज वेरी इंपॉर्टेंट पॉइंट है. अच्छा खाना खाएंगे और अच्छा रहेंगे तो आप भी कुछ हैप्पीनेस रहेंगे, आप सबको टाइम दे सकते हैं, आप में कॉन्फिडेंस बिल्डअप होगा. ओके, और सेकंड थिंग आती है कि आप सभी ने कंपल्सरी रोज 5 मिनट्स तो भी मेडिटेशन करना चाहिए खुद के लिए. मेडिटेशन इज वेरी इंपॉर्टेंट आज के फील्ड में, क्योंकि जब हम मेडिटेशन करते हैं तो हम खुद से जुड़ते हैं. योगा का यही मतलब है कि हम खुद को खुद से जोड़ना. तो आप सब जब खुद से जोड़ेंगे तो आप सबको एक कॉन्फिडेंस बिल्डअप होगा खुद के अंदर कि नहीं, मैं कुछ भी चीज आसानी से कर सकता हूँ, किधर भी कोई चीज कर सकता हूँ. यहाँ पे सब जो बॉयज आए जो अलग अलग फील्ड में काम कर रहे हैं या कुछ करना चाहते हैं, तो वो सेल्फ कॉन्फिडेंस इज वेरी इंपॉर्टेंट पॉइंट. ओके, तो थैंक यू सो मच. आप लोग सब आए यहाँ पे हमारे प्रोग्राम में, आपके वजह से सक्सेसफुल हुआ ये करें. थैंक यू सो